नमस्कार. मी रश्मी सहस्रबुद्धे. माझ्या सहज मनातलं या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत. आज मी जे स्फुट तुम्हाला ऐकवणार आहे त्याचं नाव आहे, थोडं वेगळं आहे, माझ्याच्यानी आजी मेल्या. आता तुम्ही म्हणाल की आता हे काय नाव आहे, माझ्याच्यानी आजी मेल्या. पण ऐका तर खरी. साधारण ना 50-52 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आमची बदली झाली होती नागपूरला. त्यावेळेस कदाचित माझं वय 8 ते 10 वर्षांचं असेल आणि आम्ही नागपूरला शिफ्ट झालो. तिथे आम्ही रामदास पेठेत कोठेकरांच्या बंगल्यामध्ये वरती राहत होतो आणि ते कोठेकर लोक खाली राहत होते. मोठा प्रशस्त आमचं घर होतं, 6 खोल्यांचं आणि छान, आणि नागपुरातील एक छान प्रतिष्ठित भाग होता. सगळं छान होतं. आमची शाळा जवळ होती आणि तिथे जाऊन आम्हाला एक 4-5 महिने झाले होते आणि त्यामुळे खाली ज्या कोठेकर आजी, कोठेकर काका, काकू आणि त्यांची मुलं, या सगळ्यांशीच आमची खूप छान दोस्ती झाली होती. करता करताना नागपुरातील उन्हाळ्याचे दिवस आले आणि जे नागपूरचे आहेत त्यांना कदाचित या गोष्टीची नक्की जाणीव असेल किंवा अनुभव असेल की उन्हाळ्यामध्ये पूर्वी, आता नाही कदाचित, कारण आता AC लावून झोपतात सगळेजणं किंवा डेझर्ट कूलर्स असतात, पण त्यावेळी एक तर अंगणात किंवा मोठ्या गच्चीवर अशा 2पैकी कुठेतरी खाली झोपायचा किंवा बाहेर झोपायचा प्रघात होता. त्याप्रमाणे आम्ही सगळे आणि कोठेकरांची सगळी मंडळी असं मिळून त्या खाली जे अंगण होतं त्या प्रशस्त अंगणात आम्ही प्रत्येकाच्या वेगवेगळ्या कॉट्स टाकून उन्हाळ्यामध्ये तिथे झोपत असू. इतकं सुंदर वाटायचं ना, म्हणजे ते एक सोहळाच असतो तो एक. तिथल्या छान अशा 8-8:30 झालं की गाद्या घालायच्या, त्यावर स्वच्छ चादरी आणि उशा पांघरुणं पायाशी ठेवून आणि मग जेवणं करायला वरती जायचं. तोपर्यंत थोड्याशा गारठ्यानी, किंचित गारवा, फार नाही, त्या चादरी वगैरे अशा थंड झालेल्या आणि मग त्या थंड झालेल्या गादीवर, चादरीवर बसायला, झोपायला फार मजा यायची. त्या दिवशी असंच आम्ही गाद्या बिद्या घालून वरती गेलो आणि जेवणं आटोपली आणि आईचं काम चालू होतं. माझ्या इतर बहिणी, त्यांचंही काही ना काही चालू होतं. मी मात्र मोकळीच होते. त्यामुळे दादा म्हणजे माझे वडील मला म्हणाले, मला बंड्या म्हणायचे ते, चल बंड्या आपण खाली जाऊयात. मी निघाले. आम्ही दोघं खाली आलो आणि टंगळ मंगळ माझी चालूच होती. इकडे बघ, तिकडे बघ, ह्या कॉटवर बस, त्या कॉटवर बस. इतक्यात दादांना तहान लागली. ते मला म्हणाले, बंड्या, आईला यायला अजून वेळ आहे, कारण आई वरून पाण्याची सुरई घेऊन खाली यायची, पण तिला वेळ आहे, तोपर्यंत तू आजीच्या घरी जा आतमध्ये खाली आणि माझ्यासाठी पाणी घेऊन ये. मी म्हटलं बरं. लहानच वय होतं. त्या सगळ्यामध्ये आतमध्ये जात मी नाचत 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 त्यांच्या स्वयंपाकघराकडे निघाले आणि मी स्वयंपाकघरात जायला आणि त्या आजी तिकडनं यायला एकच गाठ पडली आणि त्या आजीना अगदी 4-11 वगैरे एवढ्याच अशा बुटक्या होत्या. त्यामुळे काय झालं, माझं जे डोकं होतं ते नाचत त्यांच्या हनुवटीला लागलं. हनुवटीला लागल्याबरोबर त्या आजी खाली पडल्या. त्या खाली पडलेल्या मी बघितल्या. मला वाटलं झालं, आता आजी गेल्या आणि मी जोरात धावत बाहेर आले. दादांना म्हटलं, दादा माझ्याच्यानी आजी मेल्या, माझ्याच्यानी आजी मेल्या. माझं सगळं ओरडणं ऐकून इतक्यात ते कोठेकर काका,
त्या काकू, त्यांच्या घरातली सगळी मंडळी, त्यांचा नोकर रघु सगळेच जमा झाले. त्यांना कळेना की ही माझ्याच्यानी आजी मेल्या म्हणजे झालं काय. तेवढ्यात सगळे परत स्वयंपाकघरात गेले आणि त्यांना लक्षात आलं की त्या आजी नुसत्या पडल्या होत्या. त्या मला मागून म्हणत होत्या, अगं मी मेले नाही आहे, मी जिवंत आहे, तू ये इकडे. आणि मला काहीही ऐकू येत नव्हतं. आणि शेवटी माझा तो सगळा गोंधळ बघून त्या कोठेकर काकांनी आजीला उचलून माझ्या पुढ्यात आणलं आणि ते म्हणाले की बघ, आजी मेलेली नाही आहे, ही बघ जिवंत तुझ्यासमोर आहे. आणि माझा जीव खरंच भांड्यात पडला. पण त्या प्रसंगानंतर कितीतरी दिवस माझ्याच्यानी आजी मेली, माझ्याच्यानी आजी मेली हे मात्र एक हसायला कारण पुरलं होतं सगळ्यांसाठीच. धन्यवाद. माझे अनुभव आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.